नमस्कार मित्रांनो. सारं काही तिच्यासाठी 7 ऑगस्ट भागामध्ये उमा म्हणते, ओवी शिनूला उठव ना, मी त्याच्यासाठी गरम गरम पेज आणि चहा केला, जरा खाल्लं ना त्याला बरं वाटेल. ओवी म्हणते, हो मावशी. ती उठवण्यासाठी शिनूच्या डोक्याला हात लावते आणि म्हणते, मावशी याला अजून ताप आलाय. आता उमा घाबरून म्हणते, अजून ताप? अगं यांनी तर त्याला 2 डोस दिले आणि एवढ्यामध्ये कुणाचा पण ताप बरा होतो. ह्या पोरांनी एवढा का ताप घेतला, कशाचा घेतला तेच कळत नाहीये. ओवी मनात म्हणते, मावशी मला माहिती आहे, पण मी तुला नाही सांगू शकत. पण मी श्रीनिवासला यामधून नक्कीच बाहेर काढेल. दोघी बोलत असतात. चारू चुरून बघते आणि म्हणते, आत कशी जाऊ? यांनी मला विचारलं, तुला कसं माहिती? शिनू आजारी आहे. तर मी काय सांगणार? तेवढ्यात तिचं लक्ष पाण्याच्या बंबाकडे जातं. तो पेटलेला असल्यामुळे खाली राख सांडलेली असते. आता चारू जाते, थोडीशी राख घेते आणि ओढणीत बांधते आणि बाकीचं सगळं झटकून टाकते आणि आत जाते. तर ओवी शिनूला उठवत असते. तो पण उठून बसतो. आता उमा एकदम म्हणते, चारू तू? आता ओवी आणि शिनू दोघं पण बघायला लागतात. चारू म्हणते, उमा त्या 2 दिवसापासून स्वप्न पडतंय की शिनू आजारी आहे, म्हणून मला राहावलंच नाही. म्हणून म्हटलं बघून यावं. इथे येऊन बघते तर खरंच आजारी. पण शिनू तू इथे येऊन का झोपला? घरी का नाही? आता उमा सांगते, चारू तो तुझ्याशी लग्न करणार हे ठरवल्यापासनं लालिताई खूप रागावल्यात आणि त्यांनी शिनूला घराबाहेर काढलं. अगं रात्रभर तो दारात झोपलेला होता. सकाळी बघितलं तर तापेने फणफणला होता, म्हणून आम्ही त्याला इकडे घेऊन आलो. चारू म्हणते, हे जे काय झालं ना सगळं माझ्यामुळे. ओवी आश्चर्याने म्हणते, तुझ्यामुळे? पण चारू म्हणते, ठीक आहे, मी सगळं ठीक करेल. मी लाली आत्याला समजावते. चल शिनू. पण उमा म्हणते, अगं राहू दे इथे. पण चारू काय ऐकत नाही. उमा बोलते, ठीक आहे, त्याला एवढी पेज खाऊ दे, नंतर घेऊन जा. चारू म्हणते, नको नको, पेज बीज काही नको. शिनू चल घरी. शिनू म्हणतो, नाही मी नाही येणार, तिथे नको. उमा म्हणते, शिनू अरे असं काय करतो? लालिताई इथे आल्या नाही म्हणून काय झालं? पण त्यांना खूप काळजी वाटत असणार. शेवटी आईचं काळीज आहे, त्यांना काळजी वाटतच असणार. आणि तू त्यांच्या समोर असला ना सगळं ठीक होणार. आणि मला खात्री आहे ते तुझी वाट बघत असणार. चारू म्हणते, शिनू उमा आत्या अगदी बरोबर बोलतात. तू तुझा हट्ट सोड. लाली आत्या काहीच नाही बोलणार. चल. तो ओवीकडे बघतो. ती मान हलवते. चारू पकडत म्हणते, सावकाश. आता शिनू उठतो. चारू पकडते आणि घेऊन जात असते. तिला मनातून खूप आनंद होतो. पण तेवढ्यात त्याला चक्कर येते आणि तो मागे पडायला लागतो. ओवी त्याला पकडते. तिची पकड बघून चारूचा जळफळाट होतो. ओवी त्याला सावरत म्हणते, श्रीनिवास घाबरू नकोस, मी कायम तुझ्यासोबत आहे, राईट? आता शिनू पण मान हलवतो. यावर मात्र चारू हादरते. ओवी रागाने चारूकडे बघते आणि खुन्नस देत म्हणते, आता सगळं ठीक होणार, तू टेन्शन घेऊ नको, मी आहे ना सोबत. चारू मनात म्हणते, ही असं काय बोलते आणि मी आहे म्हणजे? ओवी तिच्याकडे बघते आणि म्हणते, चारू काय झालं? ती बोलते, काय नाही. ओवी म्हणते, निघूया. आता दोघी पण त्याला घेऊन जातात. कांता देवासमोर बसतो आणि म्हणतो, देवा परमेश्वरा, इतरांना दोष देण्यापेक्षा मीच चुकलो. आमाप पैसे कमावण्याच्या नादात मी लोकांशी खोटं बोललो. एकाचे 2 केले. पण माझ्या मुलाच्या डोक्यावर मी छप्पर नाही देऊ शकलो रे. आता तो बरंच काय बोलतो आणि म्हणतो, मी शिनूला ह्या घरात आणणार. आता मी लालीची डाळ शिजू नाही देणार. आता लाली म्हणते, हेच चाललंय का तुमचं? मी आपल्या सुखाचा विचार करते आणि तुम्ही माझी जिरवायची. आता कांतावर ओढतो, लाली तुझं खरं सुख कशात आहे? स्वतःच्या पोटच्या पोराला घराबाहेर काढण्यात की या घराला क्लेश देण्यात? लाले तू ह्यात सुख मानत असशील ना तर ते पाप आहे आणि ह्या पापामध्ये मी तुझ्याबरोबर सहभागी होणार नाही आहे. लाली म्हणते, ह्या घरामध्ये मीच पापी आणि बाकी काय? गंगेत न्हावून निघाले ना? पण हे बघा सांगून ठेवतंय, त्या शिनूला इकडे घेऊन आलात ना, गाठ माझ्याशी आहे. हे घर माझं आहे आणि मला विचारल्याशिवाय ह्या घरात कुणीच काही करायचं नाही. आता दोघांचं खूप भांडण होतं. कांता म्हणतो, मी शिनूला घेऊन येणार. तो जायला लागतो पण लाली ढकलते. आता बंधू पण लालीला बोलत असतो. तेवढ्यात मंजू म्हणते, शिनू, चारू. चारूला बघून सगळे शॉक होतात. कांता स्माईल करून म्हणतो, ये 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 शिनू. ओवी आण त्याला इकडे. ती म्हणते, चल. शिनू चालायला लागतो. लाली ओरडते, थांब, पुढे यायचं नाही शिनू, नाहीतर माझी इतकं वाईट नाही. बरी हिंमत झाली तुमची.
माझ्या मर्जीशिवाय माझ्या घरात पाऊल ठेवायची? ह्या घरामध्ये जो कोणी माझं ऐकत नाही ना, त्याला ह्या घरामध्ये थारा नाही. आणि एवढं वाटतं ना, घेऊन जा याला. माझा आणि याचा काहीच संबंध नाही आणि तुमच्या दोघींचा पण काहीच संबंध नाही आहे. चारू म्हणते, खरं आहे लाली आत्या, आमच्या दोघींचा ह्या घराशी काहीच संबंध नाही. पण शिनूचा ह्या घराशी संबंध आहे. त्याचे हे आजोळे आणि तो घराच्या बाहेर कसा राहू शकतो? लाली आत्या, तुमचा एकुलता एक मुलगा आहे. अहो, त्याला तुमची जास्त गरज आहे. आणि एका आईला तिच्या मुलाची, आई आणि मुलाचं नातं कधीच तुटत नसतं. लाली म्हणते, मला ज्ञानाच्या गोष्टी शिकू नकोस तू. माझ्यासाठी आई आणि मुलाचं नातं कधीच संपलंय. ते आता शिनूल ढकलायला लागते आणि म्हणते, चल निघ घराबाहेर. कांता ओरडून तिला ओढायला लागतो. आता लाली त्याला पण ढकलते. ओवी बोलायला लागते. तेवढ्यात चारू बोलते, लाली आत्या, हे सगळं माझ्यामुळे घडतं. तुम्हाला जी काही सजा द्यायची ना, ती मला द्या, शिनूला नको. आता ओवी शिनू शॉक होतात आणि चारूकडे बघायला लागतात. लाली म्हणते, तुला शिक्षा भोगायची का? थांब आलेच. चारू मनात म्हणते, आता ही काय करणार आहे? मी बोलता बोलता जास्तच कमेंटमेंट करून बसले. रघुनाथ घरी येतो आणि म्हणतो, उमा, कशाला पाठवलं? तुम्हाला लालीच स्वभाव माहिती आहे ना. पण उमा मात्र आई लेकाचं नातं कसं असतं आणि आईचा काय जीव असतो हे रघुनाथला सांगते आणि म्हणते, चारू सगळं समजावून सांगेल. मला तर वाटतं आता सगळंच ठीक होणार. आता लाली चाबूक घेऊन येते. चारू जाम घाबरते आणि मनात म्हणते, अरे देवा, ही बाया काय मला खरंच चाबकाचे फटके देणार? शहाणपणा भारी पडणार वाटतं मला. लाली खूप रागाने बघत असते. चारू म्हणते, आता काय करू मी? ही बाई मला खरंच मारणार. लाली म्हणते, हे बघ शिनू, तुला मी शेवटची संधी देते. तू हिच्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय मागे घेतोस की नाही? चारू घाबरून बघायला लागते. पण शिनू काहीच बोलत नाही. लाली म्हणते, म्हणजे ह्या घरामध्ये माझी काही एक किंमत नाही. शेवटी मला मान खाली घालायला लावली. माझ्या आज्ञेतला पोर होता तू. बस म्हणला की बसायचा, उठ म्हणला की उठायचा. पण ह्या ओवीच्या नादाला लागून खूप हुशार झालास तू. आणि नंतर ही चारू आली. तुझी हुशारकी ना बाहेर काढायलाच पाहिजे. पण आता ही शिक्षा चारूने घ्यायची ठरवली ना, मग बघूया हिला झेपतं की काय. मंजू म्हणते, लालीताई, माझी भाची आहे ती. लाली म्हणते, हां, पण माझ्या लेकाला फितवलंय ना. चारू मात्र जाम घाबरत असते. कांता म्हणतो, लाली, हे अति होतं या. मान्य आहे ती चुकली, पण दुसऱ्याच्या मुलीला तू असं करू शकत नाही लाली. लाली म्हणते, हिने माझ्या लेकाला फितवलं, त्याचं काय? ही शिक्षा तिने स्वतःहून मागितली आहे ना, मग तिला ही शिक्षा मिळणार. आता कांता शांत बसतो आणि बाजूला बघून घेतो आणि लाली आता मारण्यासाठी तयार होते आणि चारूची तर वाटच लागते. असे नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.